पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभागृहाचं कामकाज संपलंय। अधिवेशन संस्थगित करण्यात आलं। आता अर्थसंकल्पीय अधिवेशन थेट नागपुरात होणार आहे। आता सगळे आमदार आणि मंत्री हळूहळू सभागृहातून बाहेर पडत आहेत। आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीतला सर्वात काळा दिवस आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुट सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे। हे आज सिद्ध झालं आहे। विधानसभेमध्ये विद्यापीठाच्या कायद्यावर अकॅडमिक चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक ठरवून चुकीच्या पद्धतीनं ऑब्जेक्शन घेऊन त्या ठिकाणी चर्चा न करता हे विधेयक मंजूर करून घेण्याचं पाप आज सरकारने केलं आहे। आणि दुर्दैवाने या पापामध्ये विधानमंडळाचं सचिवालय देखील पूर्णपणे सामील असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे। खरं तर आम्ही अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्शन त्या ठिकाणी मांडले होते। या राज्य सरकारला विद्यापीठांना आपलं शासकीय महामंडळ बनवायचं आहे। नवीन विद्यापीठ कायद्याने आत्तापर्यंतच्या कुठल्याही कायद्यात कधीही मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि अकॅडमिक बाबीत ढवळाढवळ करण्याकरता कुठलीही तरतूद नव्हती। 2016चा जो कायदा झाला तो दोन्ही सभागृहाने एकमताने कायदा केला, संयुक्त समितीने कायदा केला। त्यातही विद्यापीठं राजकारणापासून दूर ठेवली। पण आता मात्र जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत यांनी स्वतःला कुलपती म्हणून घेतलं आहे आणि या कुलपतींना कुलपतींचे सगळे अधिकार त्यांनी घेतले आहेत आणि रेग्युलर विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि अकॅडमिक बाबींमध्ये या ठिकाणी हस्तक्षेप करायचा अधिकार त्यांना मिळाला आहे। आमचे आमदार आशिष शेलार यांनी जो आरोप लावला होता की यांना विद्यापीठाच्या जमिनी बळकवायच्या आहेत, आता याबाबत आम्हाला देखील सत्यता वाटायला लागली आहे की ज्या प्रकारे विद्यापीठावर कब्जा करायचा प्रयत्न करतायत, राज्यपालांचे अधिकार कमी केले आहेत आणि विद्यापीठांमध्ये मनमानी लोक अपॉइंट करून घेण्याचे सगळे अधिकार सगळ्या प्राधिकरणावर सरकारची सरशी कशी होईल असा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आणि खरं जर पाहिलं तर जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पूर्ण विरोधात हे विधेयक या ठिकाणी आलं आहे। देशामध्ये केंद्र सरकार सहित सगळे कुलगुरू निवडीचा कायदा बदलतायत, विद्यापीठं स्वायत्त करतायत आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिगामी पद्धतीनं संपूर्ण कब्जा विद्यापीठावर करून, म्हणजे मध्ये आम्ही ऐकलं होतं की या ठिकाणी उच्च तंत्र शिक्षण मंत्री हे विद्यापीठाचे टेंडरचे डॉक्युमेंट बोलवतात आणि त्याच्यात ढवळाढवळ करतात। आता तर अधिकारच त्यांनी घेतला आहे उद्या विद्यापीठाच्या खरेदीपासनं तर विद्यापीठामध्ये कुठल्या कोर्सेसला अप्रूव्हल द्यायचं इथपर्यंत आणि हे जे काही सगळे फ्रॉड होत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये आता पूर्ण अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातली विद्यापीठं यापुढे राजकारणाचा अड्डा बनणार आहे आणि सरकारच्या हातचं बाहुलं बनणार आहे। आम्ही याचा विरोध करतो म्हणून यांनी चर्चाच करू दिली नाही। हे यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही बघितलं नाही। मेजॉरिटी असताना या ठिकाणी अध्यक्षाची निवडणूक ते घेऊ शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे त्यांचे लोक त्यांच्यासोबत नाही। मेजॉरिटी असताना एक बिल ते पास करू शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे त्यांचे लोक एकतर आमदारमध्ये उठून गेली त्यांच्या अंगावर ओरडून, त्यामुळे त्यांना माहिती आहे की त्यांचे आमदार त्यांच्या विरोधात आहेत आणि म्हणून सगळ्या प्रकारचे नियम बाजूला ठेवून अशा प्रकारचा हा कट या ठिकाणी रचण्यात आला आहे। आम्ही हा निर्णय केला आहे, आम्ही सर्व फोरमवर याच्या विरुद्धची लढाई लढू। आम्ही राज्यपालांना जाऊन भेटू, त्यांना सांगू की कशा प्रकारे हे संविधान विरोधी हे बिल या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी ते थांबवलं पाहिजे। त्यांच्या अधिकारात असेल तर ते जरूर त्याचा विचार करतील। आम्ही न्यायालयामध्ये जाऊ, पण त्याहीपेक्षा आता
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठात भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा आणि ज्यांना ज्यांना हे विधेयक नको आहे असे सगळे लोक आंदोलन सुरू करतील आणि जोपर्यंत या तरतुदी परत होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू. हा काळा दिवस या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी विसरला जाणार नाही. आज खरं तर लोकशाही दहशतीत नेण्याचं काम या सरकारने केलं. हा आतंकवादच सरकारचा आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून या राज्याची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी अतिशय उत्तम सूचना मांडत असताना या बैमान सरकारने बैमानी करत लोकशाहीच्या सर्व प्रथा परंपरा याचा उल्लंघन करत हा कायदा या ठिकाणी पास करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या कायद्याच्या माध्यमातून या सरकारला यांच्या कुटुंबात असणाऱ्या अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिटची मार्कशीट द्यायची आहे. या अगोदरही सरकार हे दुसऱ्याची मार्कशीट घेऊन स्वतःचं नाव नंबर टाकून या ठिकाणी आलं आणि तीच बैमानी विद्यापीठाच्या माध्यमातून करण्याचा यांचा प्रयत्न आहे. खरं तर या राज्यामध्ये शाहू महाराजांचं हे राज्य आहे. हे राज्य विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे. हे राज्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं राज्य आहे. या ठिकाणी एवढी शिक्षण क्षेत्रामध्ये अव्यवस्था करण्याचं पाप या सरकारच्या माध्यमातून होते आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजींनी जे सांगितलं, आता या सरकारच्या विरुद्ध या राज्यातील तरुणांना आवाहन करत उठ तरुणा जागा हो, या सरकारच्या विरुद्ध संघर्षाचा धागा हो. यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत या महाराष्ट्राची तरुणाई आम्हाला जागवायची आहे. एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, तुम्ही या कायद्यामध्ये अनैसर्गिक कृत्य करणारे यांना तुम्ही सांगितलं सदस्य घ्यायचं आहे, यादी कोण करेल? तुम्ही सांगितलं की या संदर्भामध्ये समलैंगिक संबंध ठेवणारे जे लोक आहे त्यांना सदस्य करायचं आहे, हे तपासणी कोण करेल? तुम्ही सांगितलं की या ठिकाणी अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्यांना सदस्य करायचं आहे, हे कोण ठरवेल? उदय सामंत? नाव उदय आहे, पण यांनी शैक्षणिक विभागाचा अस्त करण्याचं पाप यांनी केलं आहे. आता या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने या अधिवेशनात कोणत्याही पद्धतीची चर्चा न करू देता जे कृत्य या ठिकाणी झालं, हे या शतकातलंच नव्हे तर या सहस्त्रकातलं सर्वात मोठं पाप आहे. कौरव सभेमध्ये जशा पद्धतीने घटना व्हायच्या, आज यांनी लोकशाहीचं वस्त्रहरण केलं आहे आणि जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून केला जातोय, कोण पाठीशी आहे वाटतं या सगळ्या? नाही, केवळ आता हे तर शंका आहेच जमिनी बळकवणे, पण उद्याच्या काळामध्ये आत्ता परीक्षांमध्ये जसे घोटाळे झाले तसे घोटाळे होऊन डिग्र्या विकल्या गेल्या तरी देखील आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. कारण आता मंत्र्यांनी अकॅडमिक निर्णय देखील आपल्या हातामध्ये घेतले आहेत. म्हणजे मंत्री आता हे कुलगुरूंपेक्षा जास्त अकॅडमिक समजणारे झालेले आहेत, शिक्षण तज्ज्ञांपेक्षा जास्त झालेले आहेत. त्यामुळे ज्यांचा आग्रह होता, आता ते तुम्ही शोधून काढा, सभागृहात दिसत होतं कोणाकोणाचा आग्रह होता. ज्यांचा आग्रह होता त्यांचेच उद्दिष्ट जी आहेत ती या ठिकाणी चुकीची दिसत आहेत. आज महाराष्ट्र की विधानसभा का काला दिन है. महाराष्ट्र में जो यूनिवर्सिटी एक्ट का अमेंडमेंट बिल लाया गया था उसके ऊपर हम चर्चा कर रहे थे. बिना चर्चा के, जब चर्चा ठीक से चल रही थी, ऐसे समय उस बिल को चर्चा रोककर मंजूर किया गया. एक प्रकार से लोकतंत्र की हत्या की गई.
और ये बिल क्या है, तो आज हम सब लोग ये प्रयास करते हैं कि हमारा यूनिवर्सिटी का जो शिक्षण है या हमारी यूनिवर्सिटीज़ है, हमारे विश्वविद्यालय है, इनको राजनीति से दूर रखा जाए। किंतु इस बिल के कारण महाराष्ट्र के उच्च तंत्र शिक्षण मंत्री को उपकुलपति का दर्जा मिला है और उपकुलपति के रूप में, प्रो चांसलर के रूप में वे इन सारे विश्वविद्यालयों में प्रशासकीय और एकेडमिक डिसीजंस ले पाएंगे या उस प्रकार के निर्देश दे पाएंगे। इतना ही नहीं तो सीनेट की अध्यक्षता भी वो कर पाएंगे, इतना ही नहीं तो कॉन्वोकेशन की अध्यक्षता भी वो कर पाएंगे। इस प्रकार के कुछ बदलाव किए गए हैं, जिन बदलावों के कारण महाराष्ट्र की यूनिवर्सिटी को एक प्रकार से उन्होंने सरकारी महामंडल के रूप में इस्तेमाल करने का विचार किया है। यह स्पष्ट दिखता है, इसका हम विरोध करते हैं। यहाँ पर हमको रोका गया, यहाँ पर लोकतंत्र की हत्या की गई। हम जनता के कोर्ट में भी जाएंगे, हम हाई कोर्ट में भी जाएंगे, हम राज्यपाल जी के पास भी जाएंगे और जनवरी महीने में महाराष्ट्र के सारे विश्वविद्यालयों में भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा और जितने लोग यूनिवर्सिटी को बचाना चाहते हैं, ऐसे सारे के सारे लोग आंदोलन शुरू करेंगे। और जब तक ये जो कानून तैयार हुआ है ये सरकार वापस नहीं लेती, तब तक हम लोग संघर्ष करेंगे। राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला अजून अडकवून ठेवलं म्हणून राग काढला असं वाटतं का सरकार? अपने विधायकों पर विश्वास नहीं आपने कहा क्योंकि ना विधानसभा अध्यक्ष का चुनाव ले रहे हैं या बिल बिना चर्चा। देखिए, ये सरकार हमको ऐसा लगता है अल्पमत में, ये आर्टिफिशियल बहुमत में दिखती है सरकार, क्योंकि इनके विधायकों में सरकार के प्रति इतना गुस्सा है कि उनको ऐसा लगता है कि कहीं पर भी चांस मिला तो ये विधायक गुस्सा निकालेंगे। इसलिए अध्यक्ष का चुनाव उन्होंने टाला। अध्यक्ष के चुनाव के समय उन्होंने सीक्रेट बैलेट को भी बदला और आज भी जब सभागृह चल रहा था तो उनके कुछ विधायक उनको ही गाली देकर बाहर गए। और अगर यहाँ पर वोटिंग होता तो शायद वो हार जाते। इस हार के डर से उन्होंने इस प्रकार से इसको पारित किया है। अध्यक्ष पदाची निवडणूक करता येणं शक्य झालं नाहीये। असं आहे की खरं तर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता आपल्याकडे बहुमत असताना देखील भीतीपोटी ज्या काही तरतुदी करण्यात आल्या त्या संविधान संमत नाहीत। माननीय राज्यपालांनी हेच या सरकारला कळवलं की मी संविधानाचा रक्षणकर्ता आहे, मी काही तुमचा नोकर नाही आहे, मी संविधानाचं रक्षण करता आहे। त्यामुळे संविधान जे सांगेल ते मी करीन, संविधान संमत तुम्ही केलेल्या तरतुदी वाटत नाही, म्हणून मी या संदर्भात संविधान तज्ञांचं मत घेतोय। आणि म्हणून मला असं वाटतं की भीतीपोटी या सरकारने जे गुप्त मतदान केलं होतं ते करून देखील यांना अध्यक्ष पदाची निवडणूक घेता आली नाही। मुख्यमंत्र्यांशिवाय झालंय अधिवेशन? तर प्रत्येक विद्यापीठात भाजप आंदोलन करेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मंत्र्यांनी विद्यापीठाचे सर्व अधिकार घेतले, बहुमत असताना देखील बिल पास करू शकत नाही। प्रतिगामी पद्धतीनं सत्ताधारी आमदार सरकारच्या विरोधात आहेत असं देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।